खरे प्रेम किती वेळा होते भाग 2 दुसरे खरे प्रेम. समीर गाव सोडून गेल्यानंतर काही वर्षे अशीच निघून गेली. बालपणाची ती सोनेरी गल्ली मागे सुटली आणि मी सुद्धा उच्च शिक्षणासाठी शहरात आले. गावातील शांत वातावरण सोडून अचानक मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात येणे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते. कॉलेजचे ते भले मोठे आवार, इंग्रजीत बोलणारी मुलं मुली आणि तिथली ती आधुनिक संस्कृती पाहून मी सुरुवातीला खूप घाबरून गेले होते. गावात असताना समीर नेहमी माझ्यासोबत असायचा, त्यामुळे मला कधी एकटेपणा जाणवला नव्हता. पण इथे पहिल्याच दिवशी कॉलेजच्या एवढ्या मोठ्या गर्दीत मी स्वतःला खूप एकटी आणि हरवलेली अनुभवत होते. वर्गात कोणाशी बोलावे, कॅन्टीनमध्ये कुठे बसावे हे मला समजत नव्हते. पहिल्या आठवड्यात मी फक्त लेक्चर संपवायचे आणि लायब्ररीत जाऊन शांतपणे बसायचे. लायब्ररीची ती शांतता मला गावातील माझ्या घराच्या खिडकीसारखी वाटायची. तिथे बसून मी पुस्तकांच्या जगात हरवून जायचे. मला वाटायचे की आता माझ्या आयुष्यात ते बालपणीचे दिवस किंवा तसे नाते कधीच परत येऊ शकणार नाही. पण म्हणतात ना, आयुष्य जेव्हा एखादी जुनी गोष्ट हिरावून घेते तेव्हा कुठेतरी एका नवीन वळणावर तुमची एका नवीन प्रवाशाशी गाठ बांधून देते. माझ्या आयुष्यातील ते वळण म्हणजे कबीर. कबीरची आणि माझी पहिली भेट अत्यंत साधी पण माझ्या मनावर कायमची कोरली गेलेली आहे. कॉलेज सुरू होऊन महिना झाला होता. आमच्या मराठी वाङ्मय मंडळाची एक बैठक लायब्ररीच्या शेजारी हॉलमध्ये होती. मी तिथे एकटीच एका कोपऱ्यात बसले होते. अचानक एक उंच, चेहऱ्यावर हलकी दाढी असलेला, डोळ्यांवर चष्मा लावलेला मुलगा हातात खूप सारी पुस्तके घेऊन आत आला. घाईघाईत त्याचा पाय एका बाकाला लागला आणि त्याच्या हातातील सगळी पुस्तके जमिनीवर विखुरली. वर्गातील काही मुले हसायला लागली, पण मी लगेच उठले आणि त्याला ती पुस्तके गोळा करायला मदत करू लागले. पुस्तके गोळा करता करता आमचे हात एका पुस्तकावर एकत्र आले. ते पुस्तक होते कुसुमाग्रजांच्या कवितांचे. त्याने वर पाहिले. त्याचे घारे डोळे आणि चेहऱ्यावर एक संकोचलेले पण अत्यंत प्रामाणिक हसू होते. त्याने हळूच म्हटले, "थँक्यू." मी फक्त होकारार्थी मान हलवली. तो पुढे जाऊन बसला. त्या दिवशी बैठकीत त्याने कुसुमाग्रजांची एक कविता वाचून दाखवली. त्याचा आवाज इतका धीर गंभीर आणि आवाजात एक अशी जादू होती की संपूर्ण हॉल शांत झाला. मी मंत्रमुग्ध होऊन त्याचा आवाज ऐकत होते. ती आमची पहिली भेट होती, जिथे शब्दांपेक्षा जास्त भावनांनी काम केले होते. त्या पहिल्या भेटीनंतर कबीर मला कॉलेजच्या आवारात अनेकदा दिसायचा. कधी तो मित्रांसोबत गिटार वाजवताना दिसायचा, तर कधी लायब्ररीच्या एका कोपऱ्यात शांतपणे लिहित असताना. हळूहळू आमची नजरानजर होऊ लागली आणि एका दिवशी कॅन्टीनमध्ये जागा नसल्यामुळे तो माझ्या टेबलवर येऊन बसला. त्याने विचारले, "मी इथे बसू शकतो का राधा?" मला आश्चर्य वाटले की त्याला माझे नाव कसे माहीत होते. मी म्हटले, "हो नक्कीच, पण तुला माझे नाव कसे माहीत?" तो हसला आणि म्हणाला, "त्या दिवशी मराठी मंडळाच्या अटेंडन्स शीटवर तुझे नाव वाचले होते आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर पुस्तके गोळा करणारी ती शांत मुलगी मला लक्षात राहिली होती." त्या दिवसापासून आमच्या गप्पा सुरू झाल्या. कबीरशी बोलताना मला कधीच संकोच वाटला नाही. तो माझ्या गावाकडच्या गोष्टी खूप आवडीने ऐकायचा. मी त्याला गल्लीतल्या आठवणी, मराठी शाळेतल्या गोष्टी सांगायचे. कबीर मुंबईतच मोठा झाला होता, पण त्याच्या विचारांमध्ये एक वेगळाच जिव्हाळा होता. तो मला शहरातल्या गमतीजमती सांगायचा. आमचे विचार, आमची आवडती पुस्तके, आमची गाणी खूप जुळायची. कबीर मला रोज कॉलेज सुटताना बस स्टॉपपर्यंत सोडायला यायचा. आमचा हा रोजचा अर्धा तासाचा प्रवास माझ्यासाठी दिवसातील सर्वात सुंदर काळ बनू लागला. समीरची जागा कोणी घेऊ शकत नव्हते, पण कबीरने माझ्या मनात स्वतःचे एक हक्काचे आणि पूर्णपणे वेगळे स्थान निर्माण केले होते. कॉलेजमध्ये दरवर्षी एक रोज डे आणि ट्रॅडिशनल डे असायचा. मी नेहमीप्रमाणे साधी साडी नेसून कॉलेजमध्ये आले होते. सर्व मुली खूप नटून थटून आल्या होत्या, त्यामुळे मला थोडे अवघडल्यासारखे वाटत होते. मी एका कोपऱ्यात उभी राहून कबीरची वाट पाहत होते. कबीरने त्या दिवशी पांढरा कुर्ता घातला होता. तो गर्दीतून वाट काढत माझ्या समोर आला. त्याच्या हातात एक सुंदर ताजे लाल गुलाब होते. तो माझ्यासमोर आला आणि त्याने ते गुलाब माझ्यासमोर धरले. त्याच्या मित्रांनी मागून आरडाओरडा करायला सुरुवात केली, पण कबीरचे लक्ष फक्त माझ्यावर होते. तो म्हणाला,
राधा, आज कॉलेजमध्ये खूप सुंदर मुली आल्या आहेत, पण या साडीमध्ये आणि तुझ्या या साधेपणात जी सुंदरतेची व्याख्या आहे ती कोणाकडेच नाही. हे गुलाब तुझ्यासाठी. त्याचे ते शब्द ऐकून माझ्या गालावर नकळत लाली फुटली. मी ते गुलाब हातात घेतले. त्या क्षणी मला जाणीव झाली की हे बालपणीचे प्रेम नाही, हे वयात आलेल्या समजणाऱ्या दोन मनांचे नाते आहे. कबीरच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलचा अथांग आदर आणि प्रेम दिसत होते. ते आकर्षण नव्हते, कारण कबीरने कधीही माझ्यावर कोणत्या गोष्टीची सक्ती केली नव्हती. त्याचे हे प्रेम एका संथ वाहणाऱ्या नदीसारखे शांत आणि शीतल होते. कबीरचे माझ्यावर किती प्रेम होते याची प्रचिती मला कॉलेजच्या शेवटच्या वर्षात आली. आमच्या अंतिम परीक्षा जवळ आल्या होत्या आणि त्याच दरम्यान मला खूप जोराचा टायफॉईड झाला. मी हॉस्टेलवर एकटीच होते. आई बाबा गावी होते आणि त्यांना सांगून मला घाबरवायचे नव्हते. मी 2 दिवस कॉलेजला गेले नाही. कबीरला जेव्हा समजले की मी आजारी आहे, तो कॉलेजचे महत्त्वाचे लेक्चर्स सोडून थेट माझ्या हॉस्टेलच्या आवारात आला. मुलींच्या हॉस्टेलमध्ये मुलांना प्रवेश नव्हता, म्हणून त्याने तिथल्या रेक्टर मॅडमची अक्षरशः पाय पडून परवानगी काढली आणि तो माझ्या खोलीत आला. माझा ताप प्रचंड वाढला होता. कबीरने जेव्हा त्या अवस्थेत पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने स्वतः डॉक्टरांना फोन करून बोलावले, औषधे आणून दिली. 2 दिवस तो कॉलेज संपून रोज हॉस्टेलच्या मेसमधून माझ्यासाठी गरम सूप आणि मऊ भात घेऊन यायचा. स्वतः बसून मला जेवण भरवायचा. रात्रीच्या वेळी जेव्हा मला तापामुळे थंडी वाजायची तेव्हा तो खोलीबाहेर बसून माझ्या मैत्रिणींकडून माझी तब्येत जाणून घ्यायचा. कबीरने त्या 4 दिवसांत माझी जी काळजी घेतली ती काळजी पाहून मला समजले की हे प्रेम बालपणीच्या खेळापेक्षा खूप वेगळे आहे. इथे जबाबदारी होती, इथे एकमेकांना सावरून घेण्याची ताकद होती. कबीर माझ्यासाठी फक्त एक मित्र राहिला नव्हता, तो माझ्या आयुष्याचा आधार बनला होता. परीक्षा संपल्या आणि कबीरला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली, ज्यासाठी त्याला परदेशात जावे लागणार होते. ज्या दिवशी त्याला ऑफर लेटर मिळाले त्या दिवशी तो खूप आनंदी होता, पण मला पाहताच त्याचा चेहरा पडला. आम्ही नेहमीच्या बस स्टॉपवर बसलो होतो. कबीरने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, राधा, हे माझे स्वप्न होते, पण तुला सोडून जाण्याचा विचार मला अस्वस्थ करतोय. तू हो म्हटलीस तर मी ही नोकरी नाकारेन. तुझ्यापेक्षा मोठे माझ्यासाठी काहीच नाही. त्याच्या त्या एका वाक्याने माझे हृदय भरून आले. स्वतःच्या करिअरचा, स्वतःच्या स्वप्नांचा बळी देऊन तो माझ्यासोबत राहायला तयार होता. मी त्याच्याकडे पाहिले आणि मला समजले की हेच तर खरे प्रेम आहे. मी त्याचा हात दाबला आणि म्हणाले, कबीर, तू जाणार आहेस. तुझ्या स्वप्नांसाठी तुला जावेच लागेल. आपले प्रेम इतके कमकुवत नाही की अंतराने संपून जाईल. मी तुझी वाट पाहीन. कबीरने मला घट्ट मिठी मारली. आज कबीर परदेशात आहे. आमचे बोलणे होते, आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. पण आज जेव्हा मी विचार करते खरे प्रेम किती वेळा होते, तेव्हा मला माझे उत्तर मिळते. बालपणी समीरसोबत जे झाले, ज्यात कोणतीही समज नव्हती पण निखळ जिव्हाळा होता, तेही खरे प्रेम होते. आणि आज कबीरसोबत जे आहे, ज्यात जबाबदारी आहे, आदर आहे, एकमेकांच्या स्वप्नांना साथ देण्याची हिंमत आहे, हेही खरे प्रेमच आहे. प्रेमाचे रंग बदलले, रूप बदलले, व्यक्ती बदलली, पण हृदयातील ती खरी भावना मात्र तशीच राहिली. आता पाहूया तिसरे खरे प्रेम. कबीर परदेशात गेल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. पण म्हणतात ना, दूरचे नाते म्हणजे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसे नसते, त्याला परिस्थितीची आणि वेळेचीही साथ असावी लागते. हळूहळू वेळेचे गणित बदलले, कामाचा ताण वाढला आणि आमच्यातील संवादाचे धागे एका विशिष्ट वळणावर येऊन शांतपणे तुटले. त्यात कोणताही वाद नव्हता, भांडण नव्हते, फक्त दोघांनीही एकमेकांच्या परिस्थितीला दिलेली ती एक मूकसंमती होती. कबीर त्याच्या जगात स्थिरावला आणि मी माझ्या आयुष्यात पुढे निघून आले. आता मी 20-25 मुलगी नव्हते, मी तिशी ओलांडलेली, आयुष्याचे चढ उतार पाहिलेली आणि कॉर्पोरेट जगात स्वतःचे स्थान निर्माण केलेली एक स्वतंत्र स्त्री होते. मनातली ती कॉलेजची चंचलता आता शांत झाली होती. बालपणीचा तो हट्टीपणा कधीच मागे सुटला होता. आता मला आयुष्याकडून खूप मोठ्या अपेक्षा नव्हत्या. मला फक्त एक शांतता हवी होती. मला वाटले होते की समीर आणि कबीर या 2 वेगवेगळ्या टप्प्यांवर मी खऱ्या प्रेमाचा अनुभव घेतला आहे.
त्यामुळे आता माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम येण्याची शक्यता शून्य आहे. पण आयुष्याची हीच तर गंमत आहे. जेव्हा तुम्ही अपेक्षा करणे पूर्णपणे सोडून देता तेव्हाच तुमच्या आयुष्यात सर्वात सुंदर पानाची सुरुवात होते. आणि माझ्या आयुष्यातील ते पान म्हणजे अर्णव. अर्णव आमच्या ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट हेड म्हणून जॉईन झाला होता. तो माझ्यापेक्षा वयाने 2 वर्षांनी मोठा होता. पहिल्याच दिवशी जेव्हा तो मीटिंग रूममध्ये आला तेव्हा त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि शांतता होती. तो कबीरसारखा रोमॅन्टिक कवी नव्हता की समीरसारखा बालपणीचा हट्टी मित्र नव्हता. तो अत्यंत प्रॅक्टिकल, समजूतदार आणि कामाच्या बाबतीत चोख होता. एकदा आमच्या ऑफिसमध्ये एका प्रोजेक्टच्या हेडलाईनमुळे प्रचंड ताण होता. मी सलग 12 तास काम करत होते आणि त्यातच माझ्याकडून एक मोठी चूक झाली, ज्यामुळे कंपनीचे नुकसान होऊ शकले असते. मी केबिनमध्ये बसून अत्यंत घाबरलेली होते. डोळ्यात पाणी आले होते. मला वाटले आता अर्णव माझ्यावर ओरडेल. पण अर्णव माझ्या केबिनमध्ये आला. त्याने माझ्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला आणि शांतपणे म्हणाला, राधा शांत हो, चुका माणसाकडूनच होतात. आता रडण्यापेक्षा आपण ही चूक कशी सुधारू शकतो यावर काम करूया. त्याने स्वतः माझ्यासोबत बसून रात्री उशिरापर्यंत ते काम पूर्ण केले आणि मॅनेजमेंटसमोर त्या चुकीची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. त्याचा तो समजूतदारपणा आणि कठीण प्रसंगात पाठीशी उभी राहण्याची वृत्ती माझ्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेली. त्या प्रसंगानंतर आमचे नाते व्यावसायिक चौकटीपलीकडे जाऊ लागले. पण हे नाते कॉलेजच्या प्रेमासारखे रोज मेसेज करणे किंवा रोज डे साजरा करण्यासारखे नव्हते. आम्ही विकेंडला एखाद्या शांत कॅफेमध्ये बसायचो. तिथे तासनतास गप्पा. अर्णवचे आयुष्यही सोपे नव्हते. त्याने भूतकाळात अनेक धक्के सहन केले होते. कदाचित म्हणूनच आमच्यात एक मानसिक जोडणी लवकर झाली. अर्णवला माझी शांतताही समजायची. कधीकधी आम्ही कॅफेमध्ये बसून एकमेकांशी एक शब्दही न बोलता फक्त कॉफी प्यायचो. पण त्या शांततेतही एक अजब सुरक्षितता असायची. एकदा मी त्याला विचारले, अर्णव तुला माझ्याशी बोलायला काहीच नसते का? आपण इतके शांत का असतो? अर्णवने माझ्याकडे पाहिले, हसला आणि म्हणाला, राधा, ज्या नात्यात बोलण्यासाठी शब्दांची सक्ती करावी लागते ते नाते कमकुवत असते. मला तुझ्यासोबत या शांततेत बसणेही खूप आनंदी करते, कारण मला शब्दांपेक्षा तुझी उपस्थिती जास्त महत्त्वाची असते. त्याचे ते विचार ऐकून मला जाणवले की हे प्रेम आधीच्या 2 प्रेमांपेक्षा खूप वेगळे आहे. इथे स्वतःला सिद्ध करायची गरज नव्हती. इथे एकमेकांना जसे आहोत तसे स्वीकारण्याची परिपक्वता होती. माझ्या आयुष्यात एक असा काळ आला जेव्हा माझ्या आईची तब्येत अचानक खूप खालावली. तिला गावी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले होते. मी पूर्णपणे कोलमडून गेले होते. ऑफिसचे काम, गावी जाण्याची घाई आणि आईची काळजी यात माझी अवस्था दयनीय झाली होती. मी अर्णवला फोन केला आणि रडत रडत सांगितले की मला आज रजा हवी आहे. अर्णवने मला फक्त एवढेच म्हटले, तू बॅग भर, मी ऑफिसच्या बाहेर गाडी घेऊन उभा आहे, आपण गावी जातोय. त्याने ऑफिसमधून स्वतःही रजा काढली आणि माझ्यासोबत गावी आला. हॉस्पिटलमधील कागदपत्रांपासून ते डॉक्टरांशी बोलण्यापर्यंत सगळी जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली. माझ्या बाबांना त्याने एका मुलासारखा धीर दिला. मी जेव्हा रात्री हॉस्पिटलच्या बाकावर बसून रडायचे तेव्हा तो माझा हात हातात घ्यायचा आणि सांगायचा, राधा मी आहे ना इथे, काहीच होणार नाही आईला. त्या कठीण काळात अर्णवने जी साथ दिली ती कोणत्याही शब्दांपेक्षा किंवा गुलाबाच्या फुलांपेक्षा लाख पटीने मोठी होती. तो माझ्या आयुष्यातील वादळांना शांत करणारा एक किनारा बनला होता. काही महिन्यानंतर जेव्हा सर्व परिस्थिती पूर्वपदावर आली तेव्हा एका पावसाळ्याच्या संध्याकाळी आम्ही ऑफिस सुटल्यानंतर एका चहाच्या टपरीवर उभे होतो. पाऊस पडत होता, पण अचानक समीरसोबतचा तो बालपणीचा पावसाचा प्रसंग आठवला. जेव्हा त्याने दप्तर माझ्या डोक्यावर धरले होते, मी गालातल्या गालात हसले. अर्णवने माझ्याकडे पाहिले आणि त्याच्या खिशातून एक साधी सोन्याची अंगठी काढली. त्याने कोणताही मोठा ड्रामा केला नाही किंवा गुडघ्यावर बसून प्रपोज केले नाही. तो अत्यंत शांतपणे माझा हात हातात घेऊन म्हणाला, राधा मला माहीत आहे आपल्या दोघांचेही भूतकाळ आहेत. आपण आयुष्यात खूप काही पाहिले आहे. मला तुला कोणतीही मोठी स्वप्ने दाखवायची नाहीत, पण मला तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात तुझ्यासोबत उभे राहायचे आहे. वृद्धत्वाच्या वळणावर जेव्हा आपण मागे वळून पाहू तेव्हा मला तुझा हात माझ्या हातात हवा आहे. माझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवशील का?
त्याच्या त्या शब्दांमध्ये एक अशी ताकद आणि प्रामाणिकपणा होता की माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. मी लगेच होकार दिला. तो क्षण माझ्यासाठी अत्यंत पवित्र होता. आज मी आणि अर्णव एकत्र आहोत. आमचे लग्न झाले आहे आणि आमचे आयुष्य अत्यंत सुखात सुरू आहे. आज जेव्हा मी शांत बसून विचार करते की खरे प्रेम किती वेळा होते, तेव्हा मला माझ्या संपूर्ण प्रवासाचे उत्तर मिळते. प्रेम हे आयुष्यात फक्त एकदाच होते हा समज चुकीचा आहे. प्रेम प्रत्येक वयात प्रत्येक टप्प्यावर होऊ शकते आणि ते प्रत्येक वेळी तितकेच खरे असते. बालपणी समीरसोबत जे झालं, ज्यात फक्त निष्पाप सवय आणि काळजी होती, ते पहिले खरे प्रेम होते. तरुण वयात कबीरसोबत जे झाले, ज्यात स्वप्न, आदर आणि भावनांचा पूर होता, ते दुसरे खरे प्रेम होते. आणि आज अर्णवसोबत जे आहे, ज्यात जबाबदारी, समजूतदारपणा, शांतता आणि एकमेकांना सावरून घेण्याची ताकद आहे, हे माझे तिसरे खरे प्रेम आहे. काळाच्या ओघात प्रेमाची व्याख्या बदलत गेली. व्यक्ती बदलल्या, गरजा बदलल्या, पण हृदयातील ती समोरच्या व्यक्तीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना मात्र कधीच बदलली नाही. म्हणूनच खरे प्रेम आयुष्यात जितक्या वेळा आपण मनापासून त्या भावनेत गुंततो, तितक्या वेळा खरेच असते. अंतिम टप्प्यावरचे प्रेम. अर्णव आणि मी संसाराची गाडी एकत्र ओढत ओढत कधी वयाची 60 गाठली ते आम्हाला दोघांनाही समजले नाही. आमची मुले मोठी झाली, त्यांची लग्ने झाली आणि ते आपापल्या कामानिमित्त शहरात किंवा परदेशात स्थायिक झाले. एकेकाळी मुलांच्या आवाजाने, ऑफिसच्या धावपळीने आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी गजबजलेले आमचे घर आता पुन्हा एकदा अगदी शांत झाले होते. आता घरात फक्त आम्ही दोघेच उरलो होतो. सकाळी उठल्यावर आता ऑफिसला जाण्याची घाई नसायची की मुलांचा डबा तयार करण्याची लगबग नसायची. आयुष्य एका अत्यंत संथ आणि शांत नदीसारखे वाहू लागले होते. माझ्या डोक्यावरचे केस आता चंदेरी झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या होत्या आणि हातांना किंचित थरथराट जाणवू लागला होता. अर्णवची अवस्थाही काही वेगळी नव्हती. त्याचा तो कधी काळी रुबाबदार असणारा चेहरा आता एका समजूतदार आजोबांच्या रूपात बदलला होता. पण आमच्यातील नात्याची वीण मात्र पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाली होती. आता आम्हाला एकमेकांचे विचार जाणून घेण्यासाठी बोलण्याचीही गरज पडत नव्हती. अर्णवच्या एका खोकण्यावरून किंवा माझ्या चेहऱ्यावरील छोट्याशा रेषेवरून आम्हाला एकमेकांच्या मनात काय चालले आहे हे अचूक समजायचे. हे वयाचे आणि अनुभवाचे असे वळण होते. तिथे प्रेमाला नवीन शब्दांची किंवा वचनांची अजिबात गरज नव्हती. आमच्या घराच्या गच्चीवर आम्ही संध्याकाळी एकत्र बसायचो. अर्णव आरामखुर्चीत बसायचा आणि मी शेजारील छोट्या स्टूलावर. आमच्या दोघांच्या हातात चहाचे कप असायचे आणि समोर मावळणारा सूर्य पाहत आम्ही तासनतास घालवायचो. ती शांतता खूप काही सांगून जायची. एकदा अशीच पावसाळी संध्याकाळ होती. हवेत छान गारवा होता. मी चहाचा कप अर्णवच्या हातात दिला तेव्हा त्याचे हात थरथरत होते. मी लगेच माझा हात त्याच्या हातावर ठेवला आणि त्याला कप पकडायला मदत केली. त्याने माझ्याकडे पाहिले. त्याचे ते म्हातारे झालेले पण अजूनही आश्वासक असणारे डोळे हसले. तो म्हणाला, राधा, आठवतोय का तुला आपला तो ऑफिसच्या बाहेरचा पाऊस, जेव्हा मी तुला प्रपोज केले होते? मी हसले आणि म्हणाले, हो, खूप नीट आठवतोय. पण मला आज त्याही आधीचा एक पाऊस आठवतोय. पण मी त्या माझ्या बालपणीची, समीरची, ती दप्तराची गोष्ट सांगितली. अर्णवने ती गोष्ट कोणत्याही हेवादाव्याशिवाय अत्यंत प्रेमाने ऐकून घेतली. कबीरच्या आठवणी निघाल्या तेव्हाही त्याच्या चेहऱ्यावर तोच समजूतदारपणा होता. या वयात ईर्ष्या किंवा हेवा उरला नव्हता. उरला होता तो फक्त एकमेकांच्या संपूर्ण प्रवासाचा आदर. वृद्धत्व आपल्यासमोर आजारपणही घेऊन येते. मागच्या वर्षी अर्णवची तब्येत अचानक खूप बिघडली. त्याला रात्रीच्या वेळी तीव्र हृदयविकाराचा झटका आला. माझी मुले शहरात होती. शेजारी कोणी नव्हते. त्या रात्री माझ्या अंगात कुठून एवढी ताकद आली मला माहीत नाही. मी स्वतः ॲम्ब्युलन्सला फोन केला. अर्णवला धीर दिला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ICUच्या बाहेर बसून मी रात्रभर रडत होते आणि देवाकडे प्रार्थना करत होते. त्या क्षणी मला जाणीव झाली की जर अर्णवला काही झाले तर माझे हे जग संपूर्णपणे शून्य होईल. जेव्हा अर्णव शुद्धीवर आला आणि डॉक्टरांनी मला आत बोलावले तेव्हा त्याच्या नाकाला ऑक्सिजनची नळी लावलेली होती. तो खूप अशक्त दिसत होता.
पण मला पाहताच त्याने आपला थरथरणारा हात वर केला. मी धावत गेले आणि त्याचा तो सुरतुकलेला हात माझ्या दोन्ही हातात धरला. तो हळूच म्हणाला, घाबरू नकोस राधा, मी तुला एवढ्यात सोडून जाणार नाही. अजून आपल्याला खूप चहा एकत्र प्यायचा आहे. त्याच्या त्या थकलेल्या आवाजातील शब्द माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी संजीवनी ठरले. त्या वयात एकमेकांना जिवंत पाहणे आणि एकमेकांचा श्वास अनुभवणे हेच सर्वात मोठे खरे प्रेम होते. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर अर्णव खूप अशक्त झाला होता. आता त्याला चालण्यासाठी काठीची किंवा माझ्या आधाराची गरज लागायची. मी त्याची लहान मुलासारखी काळजी घेऊ लागले. सकाळी वेळेवर गोळ्या देणे, त्याच्या आवडीचे सूप बनवणे, त्याला धरून गच्चीवर घेऊन जाणे हीच आमची दिनचर्या बनली होती. तर दुसरीकडे जेव्हा माझ्या गुडघ्यांचा त्रास वाढायचा तेव्हा तो स्वतः काठी टेकवत स्वयंपाकघरात जायचा आणि माझ्यासाठी गरम पाण्याचा शेक घेऊन यायचा. आम्ही दोघे एकमेकांची काठी बनलो होतो. आमचे हे रूप पाहून आमची मुले जेव्हा घरी यायची तेव्हा ते म्हणायचे, आई बाबा, तुमच्या दोघांकडे पाहून आम्हाला प्रेमाचा खरा अर्थ समजतो. पण मला मनातल्या मनात हसू यायचे, कारण प्रेमाचा हा अर्थ समजण्यासाठी आम्हाला आयुष्याची 60-70 वर्षे खर्च करावी लागली होती. हे प्रेम कॉलेजच्या दिवसांसारखे रंगीबिरंगी नव्हते किंवा बालपणासारखे हट्टी नव्हते. हे प्रेम होते एकमेकांच्या अस्तित्वाला स्वतःमध्ये सामावून घेण्याचे. आज मी माझ्या घराच्या खिडकीपाशी बसले आहे. बाहेर हलका पाऊस पडतोय. शेजारच्या खुर्चीत अर्णव शांतपणे झोपला आहे. त्याच्या अंगावर मी दिलेली गोधडी आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्याचा वेध घेते. बालपणीची ती मराठी शाळेची गल्ली, कॉलेजचा तो लायब्ररीचा कोपरा, कॉर्पोरेट ऑफिसची ती केबिन आणि आजची ही गच्ची. 4 वेगवेगळे कालखंड आणि 4 वेगवेगळ्या भावना. माझ्या कथेचा आणि माझ्या आयुष्याचा हाच सर्वात मोठा निष्कर्ष आहे की खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच होत नाही. ते प्रत्येक वळणावर, प्रत्येक वयात आणि वेगवेगळ्या व्यक्तींसोबतही तितकेच खरे असू शकते. पहिले खरे प्रेम, ज्या प्रेमात फक्त निरागसता, निखळ सवय आणि बालसुलभ हट्ट होता. दुसरे खरे प्रेम, ज्या प्रेमात भावनांचा पूर, कविता, गुलाब आणि सुंदर स्वप्नांचा आदर होता. तिसरे खरे प्रेम, ज्या प्रेमात जबाबदारी, कठीण प्रसंगात पाठीशी उभे राहण्याची ताकद आणि समजूतदारपणा होता. चौथे खरे प्रेम, ज्या प्रेमात फक्त शांतता, एकमेकांच्या थकलेल्या शरीराला दिलेली साथ आणि आत्मिक जोडणी आहे. प्रेम कधीच बदलत नाही, फक्त माणसाच्या वयानुसार त्याचे रंग बदलतात. प्रत्येक वेळी जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीसाठी स्वतःला विसरून विचार करतो तेव्हा ते खरे प्रेमच असते. माझे आयुष्य या 4ही प्रेमाच्या छटांनी समृद्ध झाले आहे आणि म्हणूनच मी अभिमानाने सांगू शकते की होय, खरे प्रेम आयुष्यात अनेक वेळा होऊ शकते आणि ते प्रत्येक वेळी तितकेच पवित्र असते. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.